Hello friends, welcome to the channel of BMS with Sakshi. Today we are going to study the topic of क्रिया शरीर. फर्स्ट टॉपिक वातदोष. तर वातदोष नेमकं काय आता आपण ते डिटेलमध्ये बघणार आहोत. आणि एक्झाममध्ये आपल्याला म्हणजे त्रिदोष असतात, वात पित्त कफ, याच्यावर एक LAQ आणि एक SAQ नक्की बघायलाच भेटतं. म्हणून आपण हा टॉपिक आता डिटेलमध्ये लर्न करणार आहे. तुम्ही माझ्यासोबतच श्लोक लर्न करत चला, म्हणजे तुमचा हा व्हिडिओ संपेपर्यंत एक प्रॉपर LAQ तयार होईल. आता आपण बघणार आहोत आता ह्या लेसनमध्ये आपण काय काय बघणार आहे. वातदोषाची निरुक्ती, गुण, पर्याय, त्यानंतर त्याचे सामान्य स्थान, त्याचे कार्य, वातदोषाचे प्रकार, वातदोषाची वृद्धिशय लक्षणे, हे सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. आता पहिलं आहे वातदोषाची व्युत्पत्ती. तत्र वा गतिगंध निवृत्ती धातुः. आता नेक्स्ट आहे वा शब्दाची निरुक्ती, ती पण सेम आहे. तत्र वा गतिगंध निवृत्ती धातुः. वा या धातूच्या अर्थातून गती व गंधन ही वातदोषाची कार्य स्पष्ट होतात. वा या धातूला त हा प्रत्यय लागून वात हा शब्द तयार झालेला आहे. काय निरुक्ती आणि व्युत्पत्ती? तत्र वा गतिगंध निवृत्ती धातुः. शरीर गती म्हणजे हालचाल. गंधन या शब्दाचा अर्थ उत्साह किंवा प्रेरणा असा आहे. शरीराची हालचाल होण्यासाठी जो प्रेरणा देतो तो वातदोष, अशी वातदोषाची निरुक्ती आहे. वातदोषाचे पर्याय: चल, मरुत, अनिल, समीरण, पवन, प्रभंजन, अग्निसखा, मातरिश्वा ही वातदोषाची पर्याय नावे आहेत. परत बघू. मरुत, चल, अनिल, समीरण, पवन, प्रभंजन, अग्निसखा, मातरिश्वा. आता वातदोषाचे पांचभौतिक संघटन काय आहे? वायव्य आकाश भूताभ्याम वायू. म्हणजे वातदोषामध्ये वायू आणि आकाश महाभूताचे अधिक्य आहे. वायव्य आकाश भूताभ्याम वायू. समजलं? वातदोषाची सामान्य स्थाने: पक्वाशय, कटिशक्ती, श्रोत्रास्ति स्पर्शेंद्रियनं स्थानं वातस्य तत्रापि पक्वाधानं विशिष्ट. वातदोषाची सामान्य स्थाने आता आपण बघणार आहोत. पक्वाशय, कटिशक्ती, श्रोत्रास्ति स्पर्शेंद्रियनं स्थानं वातस्य तत्रापि पक्वाधानं विशिष्ट. म्हणजे वातदोषाची सामान्य स्थाने काय आहेत? तर कटिप्रदेश, शक्तिप्रदेश, स्पर्शेंद्रिय हे वाताची सामान्य स्थाने आणि पक्वाशय हे वाताचे विशेष स्थान आहे असे त्यांनी सांगितले. आता आपण बघणार आहोत वातदोषाचे गुण. तत्र वृक्ष, लघु, शीत, खर, सूक्ष्म, चलो, अनिल. अष्टांगहृदयाचा श्लोक बघितला आपण आता. तत्र वृक्षो लघु शीतः खरः सूक्ष्म चलो अनिल. आता वातदोषाचे गुण काय आहेत? वृक्ष, शीत, लघु, सूक्ष्म, खर, विशद, चल, दारुण, विष्टंभी, रजोगुणी, द्विगुणी आणि योगवाही. आता आपण प्रत्येक गुण डिटेलमध्ये लर्न करणार आहोत. वृक्ष म्हणजे शोषणे वृक्ष, शरीरामधील अतिरिक्त स्नेहाचे द्रवाचे शोषण तसेच कफदोषामुळे निर्माण होणाऱ्या संगतीचे नियंत्रण वातदोषाच्या रक्षतेमुळे होते. आता बघा, वायूच्या वृक्षगुणाने घडून येणारी कोणकोणती कार्य आहेत? पचनानंतर आहाररसाचे शोषण होते. किट्ट भागातील द्रवमल व घनमल पुरुष वेगवेगळे करण्यासाठी पक्वाशयामधील वायूमध्ये वृक्षत्व आवश्यक आहे. रस, मेद, मज्जा, शुक्र या धातूंमधील स्निग्धतेचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी तसेच शरीरातील द्रवता योग्य प्रमाणामध्ये ठेवण्यासाठी वायूच्या हालचालींसाठी. नेक्स्ट आहे लघु. लंघने लघु. वातदोषाच्या हालचाली हे कार्य घडून येण्यासाठी आवश्यक असणारा गुण म्हणजे लघुगुण. लघुगुण त्यासाठी वृक्ष, शीत, चल इत्यादी गुणांचे सहकार्य लघुगुणाला मिळते. वस्तू वजनाला जेवढी कमी तेवढी त्या वस्तूमध्ये गतिमान असते. कृश व्यक्ती वजनाला लघु असल्याने त्यांचे चालणे, बोलणे, शरीराच्या हालचाली चपळ असतात, तर गुरुत्वामुळे स्थूल व्यक्तींच्या हालचालींमध्ये चापल्य नसते. नेक्स्ट आहे शीतगुण. स्तंभने शीत. शीत गुणामुळे हालचालीचा वेग कमी होतो. शरीर अवयवांमध्ये गती निर्माण करणे हे वातदोषाचे कार्य आहे. त्यामुळे वायूचा शीतगुण गतीचे स्तंभन करतो. हा विरोधाभास वाटणे शक्य आहे. परंतु साम्य अवस्थेमध्ये अवयवांच्या गतीवर नियंत्रण ठेवणे तसेच अवयवांची हालचाल विशिष्ट दिशेमध्ये नियंत्रित करणे वायूच्या शीतगुणामुळे शक्य होते. नेक्स्ट आहे खरगुण. लेखने खरह. खर या शब्दाचा अर्थ खरखरीतपणा असा आहे. लेखन या शब्दाचा अर्थ खरवडून टाकणे असा आहे. लेखन या कार्यामुळे वातदोषाचा खरगुण धातूंची झीज करतो. धातूंचे अणुपरमाणू एकमेकांपासून वेगळे करून धातूंची झीज करणे हे खरगुणाचे कार्य आहे. खरगुणाच्या लेखन कार्यामुळे मेद धातूची झीज विशेष करून होत असते. सूक्ष्म. सूक्ष्मेषु स्रोतः स्वनुसरः स्मृत. जे द्रव्य डोळ्याला सहज दिसत नाही त्या द्रव्याला सूक्ष्म द्रव्य म्हणतात. सूक्ष्म गुणाचे द्रव्य अगदी लहानात लहान स्रोतसापर्यंत शरीराच्या अणूपर्यंत पोहोचू शकते. सूक्ष्म गुणामुळे वातदोष शरीरामध्ये अगदी खोल स्तरावर जाऊन कार्य करतो. सूक्ष्म गुणामुळे सूक्ष्म स्तरावरील शरीराच्या हालचाली घडवून आणणे शक्य होते. नेक्स्ट आहे चलगुण. प्रेरणे चलह. शरीराच्या अवयवांना हालचाल घडून येण्यासाठी प्रेरणा देतो तो म्हणजे चलगुण.
निर्माण झालेल्या गतीमध्ये सातत्य ठेवणे. आता आपण वायूच्या चलनाने घडून येणारे कोणकोणत्या हालचाली आहेत ते बघू. तर डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप होणे याला उन्मेष निमेष म्हणतात. श्वसन, रक्तसंवाहन संधींच्या हालचाली. नेक्स्ट आहे विशद. शालने विशदः. पिच्छिल गुणामुळे शरीरामध्ये एक प्रकारचा गुळगुळीतपणा निर्माण होतो. ही पिच्छिलता कमी करून शरीरामध्ये कोरमड्डेपणा निर्माण करण्याचे कार्य कोण करतो? तर वातदोषाचा विशद हा गुण करतो. वातदोषाच्या विशद गुणामुळे पुढील कार्य घडून येतात. क्लेदाचे, स्नेहाचे तसेच शरीरामधील जलाचे अत्याधिक प्रमाणामध्ये शोषण करून शरीरामधील कोरडेपणा निर्माण करणे हे कार्य वातदोषाच्या विशद गुणामुळे होते. नेक्स्ट गुण आहे दारू. वातदोषाचा दारुण गुण विकृत अवस्थेमध्येच व्यक्त होतो. दारुण गुणामुळे द्रवत्वाचे, स्निग्धतेचे सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये शोषण होऊन अवयवाला कडकपणा, ताठरपणा येऊन अवयवांची कार्यहानी होते. नेक्स्ट गुण आहे वेष्टंभ. वायूचा वेष्टंभ हा गुण गतिसूचक आहे. वात विकृतीमध्ये विष्टंभ हा गतिसूचक लक्षणे रुग्णामध्ये दिसते. वेष्टंभ म्हणजे स्तंभ, गती कमी होणे. मलावष्टंभ, मन्यास्तंभ, उरुस्तंभ या लक्षणांमध्ये अवयवांची गती कमी होते. नेक्स्ट आहे रजोबहुल. पवनः रजोगुणमयः. वातदोषामध्ये त्रिगुणांपैकी रजोगुणाचे अधिक्य असल्यामुळे वातदोष शरीराच्या हालचाली घडून येण्यासाठी प्रेरणा देतो. नेक्स्ट आहे द्विगुण. वातदोषामध्ये वायू व आकाश महावद्याचे अधिक्य असल्याने वायूचा स्पर्श व आकाशाचा शब्द हे दोन्ही गुण वायूच्या ठिकाणी असतात. म्हणून सुश्रुताने वायूला द्विगुणात्मक म्हटले आहे. नेक्स्ट आहे तिर्यक गुण. वाताचा ऊर्ध्व अधोगती व्यतिरिक्त वातदोषाला तिर्यक गती असल्याने शीर, मध्यशीर, अधो व ऊर्ध्वांक शाखेमध्ये सर्वत्र वायूचा संचार होतो व वायूचे कार्य घडून येतात. तिर्यक गतीमुळेच रक्त-संवहन शरीरामध्ये सर्वत्र होते. नेक्स्ट आहे योगवाही. वायूचा योगवाही हा गुण चरक संहितेमध्ये सांगितला आहे. योगवाही हा वातदोषाचा वैशिष्ट्यपूर्ण गुण आहे. या गुणामुळे वातदोष पित्ताबरोबर असतो तेव्हा दाह हे लक्षण निर्माण होते. कफाबरोबर वायूचा संयोग होतो तेव्हा शैत्य हे लक्षण निर्माण होते. पित्त व कफ दोषांच्या स्वतःची गती नसल्याने पित्त व कफाचे वहन वातदोषामुळे सर्व शरीरात होते. त्यासाठीच वायूला योगवाही असे म्हटले आहे. नेक्स्ट आहे बहु. हा गुण चरक संहितामध्ये सांगितलेला आहे. बहुप्रलाप, बहुकंडरा, सिराप्रदान, जाई उठून दिसणे. वातदोषाच्या व्याधींची संख्या सुद्धा सगळ्यात जास्त म्हणजे बहु आहे. केवळ वातामुळे निर्माण होणाऱ्या व्याधींची संख्या 80 आहे. नेक्स्ट आहे परुष. परुष हा गुण सुद्धा शरीरामध्ये अधिक्याने असणारा कोरडेपणा दर्शवतो. परुषामुळे केस, नख, हातापायांची त्वचा, संधीमध्ये अतिशय कोरडेपणा असतो. हेच आपले वातदोषाचे गुण आहेत. आता तुम्हाला मी शॉर्टमध्ये वाचून दाखवले की नेमके गुण कसे आहेत. तुम्ही पण एकदा त्याला प्रॉपर रीड केलं तर तुम्हाला इझिली लक्षात येऊन जाईल. आता इथं आपले आता वातदोषाचे गुण समाप्त झाले आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण वातदोषाचे महत्त्व आणि वातदोषाचे सामान्य कार्य हे कव्हर करणार आहोत. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.